काळवा देवस्थान आणि देवस्थानच्या माध्यमातून विविध जो नियोजनांचा कार्यक्रम होतो आहे त्यामध्ये आपल्या देवस्थान हे नदीकडेला असल्यामुळं नदीचा जो काही प्रवाह त्या प्रवाहाच्या दिशेने जे पाणी आपल्याला आतमध्ये येते ते पाण्याच्या संदर्भामध्ये एक रिटेनिंग वॉल या ठिकाणी 80 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपल्याला मागच्या वर्षी मंजूर झालेली आहे आणि तिचा मुहूर्त आज पाडव्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आहोत। त्या पुलापासून तर इकडे जवळजवळ हे पूर्ण कार्यालय अशा पद्धतीचं एक बॅटर टाकून 3 फूट उंचीची, बरोबर ना, 3 मीटर खोलीची आहे ना, 3 मीटर उंचीची आहे आणि त्याला बॅटर सहित ते कार्यक्रम जो आहे तो अतिशय सुंदर आणि चांगला आहे। त्याच्यामध्ये शिंदे म्हणून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनाही सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो की हे देवस्थानचं काम आहे आणि जो काय पाण्याचा आणि पुराचा जो काय प्रवाह त्या प्रवाहाच्या दिशेने वाहणारी ही नदी आहे त्याचं काम अतिशय चांगल्या आणि उत्तम पद्धतीने त्यांच्याकडूनही घडो आणि त्यांच्याकडून ते काम अतिशय उत्तम प्रकारे लवकरात लवकर पुरव, कारण यात्रा आपली महिन्याभरात आलेली आहे, त्या महिन्याच्या आत त्यांना जर करता आलं तर शक्य होणार तो होणार नाही, पण ते परंतु ते त्या ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने त्यांनी ते पूर्ण करावं आणि यात्रेच्या निमित्ताने इथं समजा जे काही डबर बिबर किंवा वाळू जी पडणार आहे त्याचंही देखील त्यांनी जरा दक्षता घेऊन की तर यात्रेच्या निमित्तानं आपल्याला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। अशाच पद्धतीचा कार्यक्रम या पाडव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या आणि गावकऱ्यांच्या वतीने भाऊ आहेत, नाना आहेत, इतर सर्व मंडळी, एकनाथ शेटे आहेत, अशोक देवराम आहेत, या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमाला पुढच्या ज्या काय आहे रिटेनिंग वॉल आहे आणि आतमध्ये संडास बाथरूमच्या शौचालयाचं एक काम आहे ते जवळजवळ 40 लाख रुपयाचं काम आपल्याला देवस्थानला शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेली असली ही प्रलंबित असलेली जी कामं आहेत ती कामं या सध्या असलेल्या आपल्या कामामध्ये आपण करून घेत आहोत। धन्यवाद मंडळी। भटक्या कुत्र्यांचा प्रश्न खूप ऐरणीवर आहे, तुमचं म्हणणं मान्य आहे। त्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे आपल्याला जे काही त्याच्या प्रशासकीय बाबी तपासून आपण निश्चित स्वरूपात त्याच्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे, कारण आपण पाहिले की चाकणसारख्या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। निश्चित स्वरूपात त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, सगळ्यांशी समन्वय साधून त्यावर काय निर्णय करता येईल आपण तो प्रयत्न करू। सकाळी जे मॉर्निंग वॉकला जाणारे लोक असतील तर त्यांच्यावरती पण त्याचा काय झालंय, बिबट्याच्या भीतीने सगळी कुत्री गावात येऊन अडचण महत्वाची ती, त्याच्यामुळे ठिकठिकाणी ती तिथं याच्यात गोळक्याने राहतात ते आणि अडचण आता ती झालेली आहे। आता बघा एक प्रश्न झाला की त्याला लगत दुसरा प्रश्न तयार होतोय, पण निश्चित स्वरूपात याच्यावर आपण सगळे मिळून मार्ग काढू की जेणेकरून आता काय होते, काही लोक त्यांना खायला घालायचा प्रयत्न करतात, काही लोक म्हणतात की आम्ही सगळं त्याला डॉक्टरकडून औषधं करून इंजेक्शन करून निर्विजीकरण करतो, हो, पण ते पण जरी असलं तरी ही अशी घटना घडल्यानंतर मात्र त्याच्याकडे थोडंसं जागरूकतेने पाहायला पाहिजे, अशी घटना आपल्याकडे घडू नये यासाठीचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। आपल्याकडे जी परिस्थिती वेगळी आहे, आपल्याकडे जरी तुम्ही म्हणले की बिबट्याच्या भीतीने कुत्री गावामध्ये आली तरी आपल्याकडे जे सांभाळणार आहेत मग जे तुम्ही म्हटले काही लोक खायला घालतात, या लोकांच्या याच्यामुळे ना तिथं ते एका ठिकाणी ती कुत्री गोंधळ करतात आणि विद्यार्थी सुद्धा घाबरतात। बरेचसे विद्यार्थी म्हणतात काका चला आम्हाला तिथं घेऊन चला, 100% तुमचं आणि गाडीवरचे लोक पडतात। तुमचं म्हणणं मला मान्य आहे। तुमच्या माध्यमातून आज पाडव्याच्या शुभेच्छा देत असताना ह्याबरोबर अजून एक प्रश्न आपल्याला ऐरणीवा आहे की जो कचरा इथं आपण टाकतोय, आतापर्यंत किती ऍक्सिडेंट झाले, लोकांनी त्याच्यावर सुद्धा थोडंसं काम केलं पाहिजे। आज पाडवा आहे, मला वाटतं नवीन वर्षाची सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे। सर्वसामान्य लोकांना तुमच्या माध्यमातून मी हे करू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की जो आपण स्टँड पुढे आपली नारायणगावची एंट्री आहे आणि तिथंच जर आपण कचरा दिसत असेल, पण बाकी ठिकाणी आपल्याकडे फारसा कचरा दिसत नाही, 1-2-3 स्पॉट आहेत की लोक सकाळची येऊन पिशव्या टाकून जातात, ही परिस्थिती वाईट आहे। लोकांनी आपण जर कचऱ्याच्या गाड्या शेवटच्या घरापर्यंत द्यायचा प्रयत्न करतो, लोकांनी मात्र त्याच्यामध्येच आपण सगळा तो कचरा टाकावा। त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचं नियोजन होतं। ज्या काही ऐका ना, काय होते, सीसीटीव्ही लावले, फोटो लावले, याच्यापेक्षा स्वतःचा जोपर्यंत सेल्फ रिस्पेक्ट नावाचा प्रकार असतो आपला, स्वतःला काही नियम लावून घेतले पाहिजेत आपण की आपण नारायणगावचे नागरिक आहोत, आपण या देशाचे नागरिक आहोत। जर आपण आपलं घर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो तर आपण आपला परिसर सुद्धा स्वच्छ ठेवावा, ही विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो।